डिफरंट कलर्समध्ये डिस्टिंग्विश करता येणार नाही, म्हणून त्या पर्सनला काय म्हटलं आहे, कलर ब्लाइंड म्हटलेलं आहे. आता या लेसनवरती तुम्हाला एक्सरसाइज सॉल्व करायला आला पाहिजे. लेसन झालेला रीड करा. युजेस ऑफ सिम्पल मायक्रोस्कोप, त्याची डायग्रॅम, त्याचे कन्स्ट्रक्शन, स्ट्रक्चर कसं आहे, एक सिंगल कॉन्व्हेक्स लेन्स घेतलेली आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट हा कुठे ठेवला पाहिजे म्हणजे आपल्याला व्हर्च्युअल अँड मॅग्निफाईड इमेज मिळते. त्याच्यानंतर युजेस काय आहेत सिम्पल मायक्रोस्कोपचं, मॅग्निफिकेशन किती टाईम्स होणार आहे सिम्पल मायक्रोस्कोपमुळं, आणि त्याच्यानंतर कंपाऊंड मायक्रोस्कोप त्याचा यूज कशासाठी होणार आहे, तर जे अगदी अजूनही म्हणजे जे सिम्पल मायक्रोस्कोपमध्ये त्यांचा मॅग्निफिकेशन आपल्याला मिळणार नाही, असे जे काही लहान ऑब्जेक्ट्स आहेत त्यांना एक्झामाइन करण्यासाठी, ऑब्झर्व करण्यासाठी कंपाऊंड मायक्रोस्कोपचा यूज होणार आहे. त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, इट कन्सिस्ट ऑफ 2 लेन्सेस, ऑब्जेक्टिव्ह लेन्स, आयपीस, मग त्यांचा क्रॉस सेक्शन, फोकल लेंथ, दोघांच्यामध्ये डिफरन्स काय आहे ते एक्सप्लेन करायचं आहे. त्याच्यानंतर कंपाऊंड मायक्रोस्कोपचं यूज कुठे केला जातो ते, त्याच्यानंतर टेलिस्कोप आहे त्याची डायग्रॅम आणि त्याचं कन्स्ट्रक्शन, त्याच्यानंतर युजेस त्याचे कशासाठी यूज होणार आहे टेलिस्कोप, त्याच्यानंतर परसिस्टन्स ऑफ विजन हा फिनोमिना काय आहे, त्याच्यावरती डे टू डे लाईफमध्ये कोणते एक्झाम्पल्स आहेत ते बघितलं. आणि त्याच्यानंतर रेटिनावरती म्हणजे लाईटला सेन्सिटिव्ह असलेले सेल्स, आणखीन कलरला सेन्सिटिव्ह असलेले सेल्स हे रेटिनावरती प्रेझेंट असणार आहेत. मग रॉड शेप आणि कोन शेप, त्यातले रॉड शेप लाईटची इंटेन्सिटीला रिस्पॉन्स देणारे आहेत आणि कोन शेप हे कलरला रिस्पॉन्स देणारे आहेत. जर ठराविक कलरला रिस्पॉन्स देणारे कोनिकल सेल्स जर ॲबसेंट असतील तर त्या पर्सनमध्ये त्या कलरसाठी तो काय असणार आहे, कलर ब्लाइंडनेस हा डिफेक्ट त्याच्यामध्ये असणार आहे. द लेसन रीड करा नीट. डायग्रॅम्स जे आहेत डायग्रॅम्स ते बघा आणि एक्सरसाइजमधले क्वेश्चन आन्सर्स सॉल्व करा. नाऊ वी विल सी द एक्सरसाइज. पहिला आहे मॅच द पेअर्स. याच्यामध्ये फार सायटेडनेस कॉलम 1मधला, त्याच्यामध्ये कॉलम बीतला कोणता येणार आहे मॅच होणारा. फार सायटेडनेस म्हणजे फार अवे ऑब्जेक्ट्स कॅन बी सीन क्लिअरली. आणखीन नियर बाय ऑब्जेक्ट्स क्लिअर दिसणार नाहीत आणि त्यांना करेक्ट करण्यासाठी कोणती लेन्स यूज केली जाणार आहे, कॉन्व्हेक्स लेन्स. त्याच्यानंतर प्रेस बायोपिया हा प्रॉब्लेम ओल्ड एजमुळं म्हणजे दोन्हीही प्रॉब्लेम असणार आहेत, जवळचं आणखीन लांबचं दिसणार नाहीत वस्तू व्यवस्थित, म्हणून त्याला करेक्ट करण्यासाठी बायफोकल लेन्स यूज केली जाते. म्हणजे त्याच्यामध्ये कॉन्व्हेक्स पार्ट आणि कॉन्केव्ह पार्ट हे एकाच लेन्सवरती असणार आहेत. म्हणून प्रेस बायोपिया हा काय आहे, प्रॉब्लेम ऑफ ओल्ड एज आणि प्रॉब्लेम कॉलम 3मधलं बायफोकल लेन्स. त्याच्यानंतर नियर सायटेडनेस म्हणजे नियर बाय ऑब्जेक्ट्स कॅन बी सीन क्लिअरली आणि दूरचे ऑब्जेक्ट्स क्लिअर दिसणार नाहीत आणि त्याला करेक्ट करण्यासाठी कॉन्केव्ह लेन्स यूज केली जाणार आहे. त्याच्यानंतर ड्रॉ अ फिगर एक्सप्लेनिंग व्हेरियस टर्म्स रिलेटेड टू लेन्स. फिगर ड्रॉ करायला सांगितलेली आहे, आणखीन व्हेरियस टर्म्स. मग आता कोणते असणार आहेत व्हेरियस टर्म्स, मग त्याच्यामध्ये प्रिन्सिपल ॲक्सिस, फोकस, ऑप्टिकल सेंटर ऑफ कर्व्हेचर, रेडियस ऑफ कर्व्हेचर, ह्या ज्या टर्म्स आहेत व्हेरियस टर्म्स त्या एक्सप्लेन करायच्यात. त्याच्यानंतर ॲट विच पोझिशन विल यू कीप an object in front of convex lens so as to get a real image of the same size as the object. ड्रॉ द फिगर. आता तुम्हाला ऑब्जेक्ट कुठं ठेवणार हे विचारलं आहे. लेन्स कोणती आहे, कॉन्व्हेक्स लेन्स, आणि ऑब्जेक्टची पोझिशन कुठं असायला पाहिजे म्हणजे इमेज कसं आहे, रियल इमेज ऑफ सेम साईज. ऑब्जेक्ट जेवढं आहे रियल इमेज ऑफ द सेम साईज ॲज द ऑब्जेक्ट, म्हणजे इमेज जे आहे ते रियल आहे, म्हणजेच ते इन्व्हर्टेड पण असणार आहे, रियल अँड इन्व्हर्टेड. आणि इमेजची साईज कशी आहे, तर इट इज सेम ॲज दॅट ऑफ ऑब्जेक्ट. मग तुम्हाला ऑब्जेक्ट कुठं प्लेस केलं पाहिजे, मग ते ऑब्जेक्ट केव्हा कोणत्या पोझिशनला ठेवलं पाहिजे हे क्वेश्चन इथं विचारलेलं आहे. मग कोणत्या पोझिशनला ऑब्जेक्ट पाहिजे की म्हणजे त्याचं इमेज हे सुद्धा ऑब्जेक्ट एवढंच असणार आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला
आणि त्याच्यानंतर पुढं काय विचारलं आहे, ती डायग्रॅम ड्रॉ करा. आता तुम्हाला जो टेबल झालेला आहे डिफरंट पोझिशन्स ऑफ ऑब्जेक्ट आणि इमेज, हा टेबल त्याच्यामध्ये बघा सेम ऑब्जेक्टचं आणि इमेज ही सेम साईज केव्हा असणार आहे, वेन द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट 2F1, म्हणजे ऑब्जेक्टची पोझिशन कुठं असायला पाहिजे, 2F1वरती ऑब्जेक्ट असल्यावरती तुम्हाला इमेज कुठं मिळणार आहे, 2F2. आणखीन ती इमेज रिअल इन्व्हर्टेड आणि सेम साईज असणार आहे. म्हणून पहिला जो पार्ट आहे क्वेश्चनचा, थेरी पार्ट, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट कुठं प्लेस करायचं आहे, द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट 2F1. ऑब्जेक्ट कुठं प्लेस करायचं आहे, द ऑब्जेक्ट शुड बी प्लेस्ड ॲट 2F1. आणि नंतर तुम्हाला काय करायची आहे, ड्रॉ द फिगर, आणि ती रे डायग्रॅम तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. तुम्ही केलेले असतील, कारण का मी त्या टॉपिकमध्ये तो पॉईंट घेताना सगळे इमेजेस दाखवलेले आहेत, ते बघा आणि डायग्रॅम व्यवस्थित ड्रॉ करा. त्याच्यानंतर आहे सायंटिफिक रिझन, सिम्पल मायक्रोस्कोप इज यूज्ड, हे येतील तुम्हाला बघा. वन कॅन सी, सिम्पल मायक्रोस्कोप इज यूज्ड फॉर वॉच रिपेअर. सिम्पल मायक्रोस्कोप काय करणार आहे, वेन द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड विदिन द फोकल लेंथ. आता सिम्पल मायक्रोस्कोप ऑफ, तिथं काय घ्यायचं आहे, कॉन्व्हेक्स लेन्स ऑफ स्मॉल फोकल लेंथ इज यूज्ड. अँड वेन द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड विदिन द फोकल लेंथ वी गेट द मॅग्निफाईड इरेक्ट व्हर्च्युअल अँड मॅग्निफाईड इमेज. सो सिम्पल मायक्रोस्कोप इज यूज्ड. हे पॉईंट्स तिथे आले पाहिजेत. सिम्पल मायक्रोस्कोपमध्ये लेन्स कॉन्व्हेक्स लेन्स आणि तिचं फोकल लेंथ काय असणार आहे, स्मॉल फोकल लेंथची कॉन्व्हेक्स लेन्स जर यूज केली तर आपल्याला कसं इमेज मिळणार आहे, द इमेज इज बिगर दॅन द ऑब्जेक्ट आणि व्हर्च्युअल अँड इरेक्ट असणार आहे. आणि तो ऑब्जेक्ट कुठं प्लेस झाला पाहिजे, विदिन द फोकल लेंथ. त्याच्यानंतर वन कॅन सेन्स कलर्स ओनली इन ब्राईट लाईट. आता वन कॅन सेन्स कलर्स ओनली इन ब्राईट लाईट. आता कलर्सचे सेन्स करणारे सेल्स कोणते आहेत, तर कोनिकल सेल्स. आता कोनिकल सेल्स गिव रिस्पॉन्स किंवा दे आर ॲक्टिव्ह, ते ॲक्टिव्ह किंवा रिस्पॉन्स केव्हा देणार आहेत, ओनली इन ब्राईट लाईट. कोनिकल सेल्स जे आहेत कलरला रिस्पॉन्स देणारे, दे गिव रिस्पॉन्स ओनली इन ब्राईट लाईट अँड दे डू नॉट गिव रिस्पॉन्स इन फेंट लाईट. म्हणून आपल्याला कलरचं सेन्सेशन हे केव्हा होणार आहे, ब्राईट लाईटमध्ये होणार आहे. मग ते सांगण्यासाठी तुम्हाला काय सांगायचं आहे, तर कलरला सेन्स करणारे सेल्स कोणते आहेत, कोनिकल सेल्स. द कोनिकल सेल्स प्रेझेंट ऑन द रेटिना विच गिव्ज रिस्पॉन्स टू द कलर किंवा विच गिव द सेन्सेशन ऑफ कलर अँड दे गिव रिस्पॉन्स ओनली इन bright light and they do not give response in faint light. So one can sense colors only in bright light. म्हणून आपल्याला कलरचं सेन्सेशन हे ब्राईट लाईटमध्येच होणार आहे. त्याच्यानंतर वी कॅनॉट क्लिअरली सी अन ऑब्जेक्ट केप्ट ॲट अ डिस्टन्स लेस दॅन 25 सेंटीमीटर फ्रॉम द आय. आता ऑब्जेक्ट जो आहे तो मिनिमम डिस्टन्स त्याचा किती असणार आहे, आयपासून 25 सेंटीमीटरवरती असला पाहिजे. म्हणजे डिस्टिंक्ट व्हिजन, मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन आहे 25 सेंटीमीटर. आणि तो जर त्याच्याहीपेक्षा कमी अंतरावरती ठेवला डोळ्यापासून तर ते ऑब्जेक्ट्स आपल्याला क्लिअर दिसत नाहीत. ज्या वेळेला आपण जवळचा ऑब्जेक्ट बघतो त्यावेळेला आपल्या डोळ्यामधली आयलेन्स जी आहे ती इट बिकम्स मोर राऊंडेड, ती राऊंडेड होणार आहे. तिचं फोकल लेंथ काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे आणि क्लिअर इमेज आपल्याला मिळणार आहे. पण आता तिचं डिक्रीज किंवा तिचं जे फोकल लेंथ चेंज करायची जी कपॅसिटी असणार आहे किंवा तिचा शेप जो आहे ती मोर राऊंडेड होणं, तिची फोकल लेंथ चेंज होणं, ह्याच्यासाठी सुद्धा काय असणार आहे, एक लिमिट असणार आहे. आणि बियॉन्ड दॅट लिमिट इट विल नॉट डिक्रीज इट्स फोकल लेंथ, किंवा ती अजूनही मोर राऊंडेड होणार नाही. आणि त्याच्यामुळं 25 सेंटीमीटरपेक्षा लेस असलेल्या डिस्टन्सवरती आपल्याला क्लिअर इमेज मिळणार नाही, किंवा वी कॅनॉट सी द ऑब्जेक्ट्स विच आर केप्ट लेस दॅन 25 सेंटीमीटर फ्रॉम आवर आय क्लिअरली. ते आपल्याला ऑब्जेक्ट्स क्लिअर दिसणार नाहीत, कारण आयलेन्सची कपॅसिटी जी आहे, फोकल लेंथ चेंज करण्याची कपॅसिटी ही खूप कमी होऊ शकणार नाही. इट शुड बी किंवा इट कॅनॉट डिक्रीज बियॉन्ड सम लिमिट, बियॉन्ड सम लिमिट, त्याच्यापेक्षा कमी ती होऊ शकणार नाही. म्हणून आपल्याला
25 सेंटीमीटरच्या पेक्षा कमी अंतरावरती असलेली वस्तू क्लिअरली दिसणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला इथं रिफ्रॅक्टिंग लाईट टेलिस्कोपसाठी विचारलेलं आहे. कंपाऊंड मायक्रोस्कोप विचारतील, इथं सिम्पल मायक्रोस्कोप विचारतील. तर हा क्वेश्चन जसा टेलिस्कोपसाठी आहे तसा सिम्पल मायक्रोस्कोप आणि कंपाऊंड इंटरेस्टसाठी तयार करा, तो लिहा, डायग्रॅम ड्रॉ करून त्याचं कन्स्ट्रक्शन आणि युजेस हे त्या दोघांसाठी सुद्धा लिहा. डिस्टिंग्विश बिटवीन हे लिहायला येतील तुम्हाला. त्याच्यानंतर आयरिश, व्हॉट इज द फंक्शन ऑफ आयरिश अँड द मसल्स कनेक्टिंग टू द लेन्सेस ऑफ द इन ह्युमन आय. आता आयरिश जो आहे त्याचं फंक्शन काय आहे, अँड द मसल्स कनेक्टिंग द लेन्स इन ह्युमन आय, त्यांचे फंक्शन्स काय आहेत. आता मसल्स काय करणार आहेत, सिलियरी मसल्स ते लेन्सला होल्ड करणार आहेत आणि लेन्सला काय करणार आहेत, त्याची जी फोकल लेंथ आहे ती फोकल लेंथ कमी जास्त करता यावी यासाठी हेल्प करणार आहेत. म्हणजेच ते मसल्स रिलॅक्स पोझिशनमध्ये जातील किंवा कॉन्ट्रॅक्टमध्ये जातील आणि म्हणून लेन्स ही इलॉंगेट होईल किंवा लेन्स ही मोर राऊंडेड होईल आणि त्याच्यामुळं फोकल लेंथ जर ती इलॉंगेट झाली तर तिचा फोकल लेंथ इन्क्रीज होणार आहे आणि इमेज रेटिनावरती फॉर्म होणार आहे. आणि हे दूरवरचे ऑब्जेक्ट्स बघताना आणि जवळचे ऑब्जेक्ट्स बघताना द लेन्स विल बिकम मोर राऊंडेड, इट्स फोकल लेंथ डिक्रीजेस अँड द क्लिअर इमेज इज फॉर्म्ड ऑन द रेटिना. ह्याला हेल्प करण्यासाठी काय असणार आहेत, मसल्स असणार आहेत. आणि आयरिश याचं फंक्शन, आता आयरिशमध्ये द मसल्स ऑफ आयरिश जे आहेत, व्हॉट इज द आता आयरिश जो आहे त्याच्यामध्ये दूरवरच्या सिलियरी मसल्ससाठी सांगितलं, दूरवरचा ऑब्जेक्ट आणखीन जवळचे ऑब्जेक्ट बघत असताना आयलेन्स ही इलॉंगेट, फ्लॅटन करणं किंवा इलॉंगेट होऊन तिची फोकल लेंथ चेंज करून करेक्ट इमेज किंवा क्लिअर इमेज रेटिनावरती फॉर्म होत असते. तर आयरिशसुद्धा, आयरिशचे जे मसल्स आहेत ते काय करणार आहेत, जर ब्राईट लाईट असेल तर त्याचे मसल्स जे आहेत किंवा आयरिश काय करणार आहे, जो लाईट लेन्सवरती एंटर होणार आहे त्याला कंट्रोल करण्याचं काम आयरिशचे मसल्स करणार आहेत. ज्या वेळेला ब्राईट लाईट असेल त्यावेळेस मसल्स ऑफ आयरिश जे आहेत ते काय होणार आहेत, ते स्ट्रेच होणार आहेत, आणखीन तिचा साईज कमी होणार आहे आणि त्याच्यामुळं त्याचं प्युपिलचा साईज जो आहे तो प्युपिलचा साईज हा कमी केला जाणार आहे. आणखीन त्याचबरोबर कमी केला जाणार आहे आणि म्हणजेच प्युपिलचं वायडन किंवा काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्शन, आणखीन वायडन हे किंवा डायलेशन, प्युपिलचं डायमीटर कमी जास्त करणं, ब्राईट लाईटला ते कमी करणं, आणखीन ज्या वेळेला डिम लाईट असतो त्यावेळेस ते वाईड करणं, डायलेट करणं, मोठं करणं प्युपिलचे डायमीटर, हे कोण करणार आहे, आयरिशचे मसल्स करणार आहेत. म्हणजे आयरिश हे काय करणार आहे, इट कंट्रोल्स द साईज ऑफ प्युपिल, साईज ऑफ प्युपिलचा साईज कंट्रोल करणं आणि देअर बाय इट ऑल्सो रेग्युलेट्स द लाईट एंटरिंग इन द आय. ब्राईट लाईटसाठी प्युपिल काय होणार आहे, त्याची डायमीटर लेस होणार आहे, कमी केली जाणार, रिड्यूस केली जाणार आहे बाय स्ट्रेच येणार आहे त्या सेल्सवरती, मसल्सवरती. आणखीन ज्या वेळेला डीम लाईट असेल त्यावेळेस मसल्स रिलॅक्स पोझिशनमध्ये राहून प्युपिलचं डायमीटर काय केलं जाणार आहे, बिगर केलं जाणार आहे. देअरफॉर द मोर लाईट विल एंटर ऑन द लेन्स. हे काम कोणाचं असणार आहे, आयरिशचे आयरिश आणखीन द मसल्स कनेक्टिंग द लेन्स इन ह्युमन आय. आयरिशमुळं लाईट, त्याचबरोबर लाईटला रेग्युलेशन म्हणजेच प्युपिलचं साईज कमी जास्त करणं हे आयरिशच्या मसल्सवरती असणार आहे. त्याचबरोबर लेन्सला होल्ड करणारे मसल्स जे आहेत त्यांना काय म्हटलं आहे, सिलियरी मसल्स, आणि त्यांच्यामुळं लेन्सची फोकल लेंथ ही ॲडजस्टेबल होणार आहे, कमी जास्त करता येणार आहे आणि क्लिअर इमेज रेटिनावरती फॉर्म होणार आहे. दूरचा ऑब्जेक्ट असेल, क्लोजर ऑब्जेक्ट ऑब्झर्व करताना किंवा डिस्टंट ऑब्जेक्ट ऑब्झर्व करत असताना द फोकल लेंथ ऑफ आय लेन्स कॅन बी चेंज, ती चेंज करता येते. हे कुणामुळं असणार आहे, सिलियरी मसल्स. मग ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे तिथे. त्याच्यानंतर आहेत एक्झाम्पल्स, आणि आता एक्झाम्पल्समध्ये पहिलं एक्झाम्पल बघूयात. सी द फर्स्ट सम. डॉक्टर हॅव प्रिस्क्राइब्ड अ लेन्स हॅव्हिंग पॉवर प्लस
1.5 diopter. What will be the focal length of the lens, what type of the lens, and what must be the defect of vision. आता पहिल्यांदा पॉवर जी आहे प्रिस्क्रिप्शनमध्ये डॉक्टरांनी दिलेली ती पॉवर लेन्स म्हणजे एक डिफेक्ट आहे विजनचा आणि तो करेक्ट करण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवरती लेन्सची फोकल लेंथ पॉवर ही पॉझिटिव्ह दिलेली आहे 1.5 डायोप्टर. मग पॉझिटिव्ह आहे पॉवर पॉझिटिव्ह ही कोणत्या लेन्सची असते, कॉन्व्हेक्स लेन्सची असते. आणि तुम्हाला फोकल लेंथ विचारलेली आहे. मग फोकल लेंथ ही फॉर्म्युला काय फोकल लेंथचा, F=1/p. आणि जी मिळणारी फोकल लेंथ आहे तिला युनिट काय असणार आहे, मीटरमध्ये असणार आहे. आणि व्हॉट मस्ट बी द डिफेक्ट ऑफ विजन. आता कॉन्व्हेक्स लेन्स यूज करतो, कॉन्व्हेक्स लेन्सची पॉवर आहे पॉझिटिव्ह, म्हणून डिफेक्ट कोणता असणार आहे, हायपरमेट्रोपिया किंवा फार सायटेडनेस येणार आहे. मग आता याच्यामध्ये दिलेली व्हॅल्यू P ती दिलेली डायोप्टर 1.5 डायोप्टर. फोकल लेंथ फाइंड करायचं आहे. F=1/p व्हॅल्यूज घाला आणि तुम्हाला 2/3 जर 3ने डिवाइड केलं 2ला तर मिळणार आहे 0.6666 मीटर. आणि 2 डेसिमल पॉईंटपर्यंत करण्यासाठी F=0.67 मीटर्स असणार आहे. लेन्स कोणते असणार आहे, कॉन्व्हेक्स लेन्स ॲज पॉवर इज पॉझिटिव्ह. आणि डिफेक्ट कोणता असणार आहे, हायपरमेट्रोपिया किंवा फारसाइटेडनेस. Now we will see the third sum. 3 lenses having power 2, 2.5, 1.7 diopter are kept touching in a row. What is the total power of the lens combination? आता ह्याच्यामध्ये 3 लेन्सेस आहेत, त्यांची पॉवर पॉझिटिव्ह आहे म्हणजेच ते कॉन्व्हेक्स लेन्स आहेत. P1ची व्हॅल्यू 2, P2 पॉवर ऑफ सेकंड लेन्स 2.5 आणि पॉवर ऑफ थर्ड लेन्स P3 1.7 डायोप्टर. आणि देअरफोर तुम्हाला असे रोजमध्ये पॉवर्स कॉम्बिनेशन असेल लेन्सचं. मग दिलेले लिहा P1, P2, P3च्या व्हॅल्यूज डायोप्टरमध्ये लिहायचे आणि लेट P बी द टोटल पॉवर ऑफ कॉम्बिनेशन. आणि फॉर्म्युला काय आहे, कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेसच्या पॉवरचा फॉर्म्युला P=P1 + P2 + P3. व्हॅल्यूज जर घातल्या तर P तुम्हाला काय मिळणार आहे, P=6.2 डायोप्टर. 6.2 डायोप्टर पॉवर ऑफ कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस तुम्हाला किती मिळणार आहे, 6.2 डायोप्टर. नाउ वी विल सी द सेकंड सम. 5 cm high object is placed at distance of 25 cm from converging lens of focal length of 10 cm. Determine the position, size and type of image. पहिल्यांदा इथं लेन्स कोणती दिलेली आहे, कॉन्व्हर्जिंग म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स. आणि कॉन्व्हेक्स लेन्ससाठी तुम्हाला फोकल लेंथ दिली आहे 10 cm. कॉन्व्हेक्स लेन्स लिफ्टची फोकल लेंथ पॉझिटिव्ह असणार आहे. आता ऑब्जेक्टची हाईट दिलेली आहे, हाईट ऑफ ऑब्जेक्ट 5 cm अबाव प्रिन्सिपल ॲक्सिस, म्हणून H1 +5 cm असणार आहे. आणखीन द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट 25 cm फ्रॉम द लेन्स. ऑब्जेक्ट हा लेफ्ट हँड साईडला असणार आहे, म्हणून ऑब्जेक्ट डिस्टन्स जे आहे त्याला साईन काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. म्हणून फॉर कॉन्व्हर्जिंग लेन्स F फोकल लेंथ काय असणार आहे, पॉझिटिव्ह. हाईट प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती म्हणून +5 आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स हे निगेटिव्ह येणार आहे. लेन्स फॉर्म्युला यूज करा आणि लेन्स फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज घालून काय करणार आहात तुम्ही, कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, इमेज डिस्टन्स फाइंड करायचं. आता इमेज डिस्टन्स जे आहे त्या व्हीला साईन काय येतं त्याच्यावरून इमेज ऑप्टिकल सेंटरच्या राईट हँड साईडला का अपोजिट हे कळणार आहे. त्याचबरोबर रिअल आहे, व्हर्च्युअल आहे का रिअल आहे हे सुद्धा समजणार आहे. म्हणून पहिल्यांदा व्हीची व्हॅल्यू फाइंड करा लेन्स फॉर्म्युला यूज करून. सो पुट द व्हॅल्यूज ऑफ F and U in the equation and find value of V. We get value of V as किती येणार आहे, व्हीची व्हॅल्यू इथं LCM घ्या, 10 आणि 25चा LCM तिथं घेतला आहे 50, म्हणून येणार आहे 5 - 2/50 म्हणजे 3/50. व्हीची व्हॅल्यू आली 50/3 आणि डेसिमल फॉर्ममध्ये जर केलं तर ते किती येणार आहे, 16.7 cm. आता इथं व्ही पॉझिटिव्ह म्हटल्यानंतर व्ही इमेज कुठं फॉर्म झालेला आहे, टू द राईट हँड साईड ऑफ लेन्सच्या राईट हँड साईडला इमेज फॉर्म झालेलं आहे. त्याच्यानंतर मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला यूज करा. H2/H1 = V/U. H2/5 =
इथं व्हीची व्हॅल्यू 16.5 न घेता काय घेऊयात 50/3 अपॉन यू आहे -25 आणि हे जर सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला H2ची व्हॅल्यू ही किती मिळते. H2 इज इक्वल टू ती मिळते तुम्हाला -10/3. H2 इज इक्वल टू -10/3 म्हणजे H2 हे काय आली व्हॅल्यू, हाईट ऑफ इमेज ही मायनस आली आणि मायनस म्हणजेच तिथे इमेज कशी असणार आहे, इन्व्हर्टेड इमेज फॉर्म होणार आहे आणि ती किती आहे त्याची व्हॅल्यू 10ला 3ने डिवाइड केलं तर तुम्हाला 3.33 मिळणार आहे. ऑब्जेक्टची हाईट किती आहे 5, इमेजची हाईट तुम्हाला मिळते 3.3 म्हणजेच इथं H2ची व्हॅल्यू त्याच्यावरून H2 काय आलं -3.333 म्हणजे इमेज कसा आहे इन्व्हर्टेड, इमेज इज रियल इन्व्हर्टेड अँड स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टपेक्षा लहान आहे. ऑब्जेक्टची साईज किती आहे 5, इमेजची साईज किती आली आपल्याला 3.33 म्हणून इमेज हे कसं आहे रियल इन्व्हर्टेड अँड स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट. नाव वी विल सी the fourth sum. The object kept at 60 cm from a lens gives a virtual image 20 cm in front of lens. ऑब्जेक्ट एका लेन्सच्या ऑब्जेक्ट डिस्टन्स दिलेला आहे 60 सेंटीमीटर, इमेज डिस्टन्स दिलेला आहे 20 सेंटीमीटर आणि इमेज कसं फॉर्म होतं आहे व्हर्च्युअल इमेज फॉर्म होतं आहे. म्हणजे ज्या बाजूला ऑब्जेक्ट आहे त्याच बाजूला इमेज फॉर्म होतं आहे, व्हर्च्युअल इमेज फॉर्म होतं आहे. व्हॉट इज द फोकल लेंथ ऑफ द लेन्स, लेन्सची फोकल लेंथ विचारली आणि इज इट अ कॉन्व्हर्जिंग लेन्स ऑर डायव्हर्जिंग, मग लेन्स कोणती आहे हे पण विचारले. मग फोकल लेंथ जी काढणार आपण या दिलेल्या गोष्टींवरून त्या फोकल लेंथ जर पॉझिटिव्ह आली तर कॉन्व्हर्जिंग लेन्स आणि फोकल लेंथ जर निगेटिव्ह आली तर कोणती लेन्स असणार आहे डायव्हर्जिंग लेन्स असणार आहे. मग ह्याच्यासाठी तुम्हाला ऑब्जेक्ट डिस्टन्स दिलेला आहे, यूची व्हॅल्यू दिली आहे, व्हीची व्हॅल्यू दिलेली आहे. ऑब्जेक्ट हा नेहमी लेफ्ट हँड साईडला म्हणून ऑब्जेक्टला साईन काय असणार आहे -60, यू इज इक्वल टू व्ही व्हर्च्युअल इमेज फॉर्म झालं आहे म्हणजेच ते सुद्धा कुठं असणार आहे ज्या बाजूला ऑब्जेक्ट आहे त्याच बाजूला इमेज फॉर्म होणार आहे म्हणून इथं ऑब्जेक्ट डिस्टन्स हे सुद्धा काय घेणार आहोत आपण निगेटिव्ह. म्हणून व्हॅल्यूज जर घातल्या व्ही यू इज इक्वल टू 60 सेंटीमीटर्स -60 सेंटीमीटर, व्ही इज इक्वल टू -20 सेंटीमीटर, एफ फाइंड करायचं आहे म्हणून युझिंग लेन्स फॉर्म्युला 1/f इज इक्वल टू 1/v -1/u. व्हॅल्यूज जर घातल्या 1/-20 1/-20 -1/-60 मग हे मायनस साईन इथं दिलेलं आहे -1/20 मायनस इंटू मायनस काय होणार आहे +1/60 आणि ह्या दोघांचा LCM 20 आणि 60चा LCM काय घेतला 60. आता 23 जा 60 म्हणून इथे येणार आहे -3 प्लस 61 जा 60 म्हणजे इथं 1 -3 + 1 अपॉन 60 म्हणजे -2/60 1/f इज इक्वल टू -1/30 म्हणून f इज इक्वल टू किती येणार आहे -30. आता इथं फोकल लेंथ निगेटिव्ह देअरफॉर द लेन्स इज डायव्हर्जिंग लेन्स, लेन्स कोणती असणार आहे डायव्हर्जिंग लेन्स असणार आहे. एक्सरसाइज कंप्लीट करा, व्यवस्थित सम्स सॉल्व करा, एक्सरसाइज पूर्ण सॉल्व करा आणि जर काही तुम्हाला डिफिकल्टी असेल तर तुम्ही विचारा, रीड करा लेसन आणि पूर्ण सॉल्व करा एक्सरसाइज.